हाय, SK ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही मालवणी कोंबडी वडे बनवत आहे. तर ते कशी रेसिपी आणि कसे बनवले जातात याबद्दल तुम्हाला आज माहिती देणार आहे माझ्या ब्लॉग मध्ये. तर ही आजी आहे, आज आजी बनवत आहे कोंबडी वडे. तर आज ती रेसिपी आपल्याला सांगेल कसं बनवतात आणि काय ते. मालवणी वड आणि काय आजी त्याच्यामध्ये काय काय पिठामध्ये रेसिपी टाकली म्हणजे काय तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ, हा. रवा हा आणि काय उडदाच्या चण्याचं पीठ आणि उडदाची डाळ आणि ते मेथी दाणे. उडदाची डाळ टाकल्यामुळे ते नरम होतात, मग ते उडदाची डाळ टाकतात. मग असा आजीने असं ते आहे आमच्या वड्यात. असा आजीने बनवलेला आहे. तो आज वडा पण तेलामध्ये मस्तपैकी फुगलेला आहे बघा. मग म्हातारे माणसांचं खय येतात काय बनवू. ना आजी तुम्ही मस्त बनवलेला आहे. दुसरा वडा सोडलेला आहे तेलामध्ये. आज मस्त असं सुक चिकन आणि मालवणी वडे असा बेत आहे. हे वडे चाय सोबत पण छान लागतात. जरी खायचे झाले तर आपल्याला वडे उरले तरी आपण चहा बरोबर पण सकाळी नाश्त्याला खाऊ शकतो. म्हणजे ते सकाळी राहिले की ते आपण तव्यावरती भाजून चहा सोबत केलं तर आणि चांगले लागतात. हो, अजून छान होतात. म्हणजे हा वडा बनलेला आहे बघा असा मस्त तेलावरती फुगलेला आहे. जो काय त्याचा तेल दुश्मन आहे आणि तो असा फुगलेला आहे. मस्त आहे की असा फुगलेला आहे. असं खाण्यासाठी वडा बनलेला आहे, तयार झालेला आहे. हो, आजीने आपल्याला जी वड्यात रेसिपी वापरतात ती सांगितलेली आहे. त्याच्यानंतर आता ही मावशी आता वडे बनवत आहे. असा तेलामध्ये टाकलेला आहे डाळ आणि तो आता फुगत आहे. फुगवण्याची पण पद्धत वेगवेगळी असते, त्यामुळे तो लवकर फुगला जातो. वडा घेतलेला आहे, तेलामध्ये सोडलेला आहे. हा इकडे सोडला आणि तिकडे गोळ्या बनवून ते वडाचा गोल बनवला जातो. हा इकडे बनवला गोळा घेऊन त्याला मालवणीमध्ये असं थापलं जातं. तो गोल असा आकाराचा बनतो. तोपर्यंत हा तेलामध्ये इकडे सोडलेला आहे, इकडे थापत आहे आणि तिकडे तेलामध्ये एक सोडलेला आहे. म्हणजे दोनही कामं चालू. हा फुगलेला आहे. असा वडा बनलेला आहे मस्त पैकी, खाण्यासाठी रेडी आहे. ही मावशी आहे, ती मालवणी चिकन बनवत आहे. तर आपण तिला मालवणी चिकन कसं बनवलेलं आहे सुकं आणि वलं त्याची आपण रेसिपी तिला विचारूया. तर मावशी, तू सुकं चिकन कसं बनवलंस तर त्याची रेसिपी जरा मला सांग. सुक्या चिकनसाठी फक्त दही आणि आलं लसूण पेस्ट, कांदा टोमॅटोची पेस्ट ही चांगली कांदा टोमॅटो भाजून घ्यायचा चांगला लाल होईपर्यंत. नंतर त्याच्यामध्ये चिकन टाकायचं. चिकन टाकल्यानंतर चांगलं परतून घ्यायचं तेलावर, शिजवून घ्यायचं. नंतर मग दही टाकायचं त्याच्यामध्ये. बस एवढं. मालवणी मसाला, गरम मसाला, तो मालवणी मसाला येतो मार्केटमध्ये, तो आणून त्याच्यात टाकलेला आहे. आणि गरम मसाला तेवढंच. बाकीचं असं सुकं चिकन हे असं सुकं चिकन बनलेलं आहे. आणि हा रस्सा म्हणजे मग त्याच्यामध्ये थोडं पाणी ऍड केलं की तो रस्सा. म्हणजे फक्त या सुकामध्ये काय जास्त पाणी नाही टाकायचं, वल्यामध्ये थोडं पाणी टाकून ह्याच्यामध्ये ग्रेव्ही असते. वाटण म्हणजे याच्यामध्ये सुकं खोबरं, कांदा चांगला भाजून घ्यायचा. गरम मसाला, अख्खा गरम मसाला भाजायचा, तो घालायचा. तो भाजून त्याच्यामुळं ते वाटण म्हणजे मालवणी वाटण असं. आणि मग मालवणी मसाला, गरम मसाला तुम्ही टाका, हळद टाका, कांद्यावर चांगलं परतून घ्या, झालं मालवणी चिकन. आणि हे सुक्का, त्याचा स्मेल पण चांगला येतोय मस्त आणि पैकी. हा खरडा बनवलेला आहे. पण हा खरडा बनवताना त्याची रेसिपी आमच्याकडनं राहून गेली. पण याच्यामध्ये खरड्यामध्ये फक्त लसूण, मिरची आणि जिरं आणि आलं. हा सुक्यामध्ये टाकणार की वल्यामध्ये? हा फक्त खरडा आहे. अच्छा, म्हणजे हा सोबत असा एक वेगळा चटणीसारखा, म्हणजे वेगळा चटणीसारखा ग्रीन खरडा म्हणजे मिरची, हिरव्या मिरचीवरचा चिकन. अच्छा, म्हणजे तीन प्रकारचं हे चिकन बनलेलं आहे. 3 प्रकारचं बनवलेलं आहे.
वेगवेगळ्या म्हणजे सगळ्यांना आवडतं त्या प्रकारे. मग ह्याच्याबरोबर वडे पण मस्त लागतील, कारण एकदम सुकं वडे, सुकं हा. झालेलं आहे चिकन. हे म्हणजे सुकंच चिकन आहे, तर सुकं चिकन बरोबर वडे म्हणजे मालवणी कोंबडी वडे याला बोलतात. आणि हा त्याचा रस्सा आहे आणि ही वेगळी बनवलेली आहे. हा खरडा चिकन. खरडा चिकन. त्याची रेसिपी फक्त आलं, लसूण आणि हिरवी मिरची आणि तेलावर जिरं टाकून मग ह्या सगळ्या तिन्ही गोष्टी आणि कोथिंबीर म्हणजे फोडणी दिलेलं तसं केलेलं आहे. भाजून घ्यायचं थोडाफार हा. आणि मग ते ठेचून त्याच्यामध्ये थोडंसं मग मसाला टाकायचा, थोडासा हळद टाकायची फक्त हा. आणि कोथिंबीरवर हा सगळा खरडा तयार होतो. हा असा हा खरडा झालेला आहे, चिकन खरडा बोलतात त्याला. हा चिकनाचा रस्सा आणि हे सुकं चिकन. म्हणजे आज जो काय मालवणी कोंबडी वडे हा जो बेत होता तो आज पूर्ण बनवलेला आहे, रेडी आहे आता खाण्यासाठी. अशा प्रकारे मालवणी वडे बनवलेले आहे. हे ताट असं सजवलेलं आहे, खाण्यासाठी पूर्ण रेडी झालेलं आहे. मालवणी वडे खाण्यासाठी पूर्ण रेडी आहे. आज मी असा मालवणी वडे असा हाचा ब्लॉग बनवलेला आहे आणि तुम्हाला तो दाखवलेला आहे. तो तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. बाय.